नमस्कार मंडळी, मी सुदर्शन सावी परत एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्र हो, आज आपण महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य आणि सुंदर हिल स्टेशन म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण म्हणजेच माथेरान आणि माथेरान आज आपण पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। तुम्ही कशा प्रकारे माथेरानला जाऊ शकता, त्याचबरोबर माथेरानमध्ये असलेले एक महत्त्वाचे पॉईंट जे तुम्ही ज्यावेळी माथेरानला तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळी हे पॉईंट प्रामुख्याने तुम्ही बघितलेच पाहिजेत, असे सर्व पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। माथेरान म्हटलं की घनदाट हिरवाई, शांत वातावरण आणि प्रदूषणमुक्त हवा यामुळे हे ठिकाण खास आहे। पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे 2625 फूट उंचीवर वसलेले हे माथेरान निसर्गप्रेमी, साहस शौकीन आणि मनशांती शोधण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे। मित्र हो, मात्र माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाही, त्यामुळे पर्यटकांना आपली गाडी दस्तुरी नाका येथे पार्क करून पुढील प्रवास घोड्यावर, हात रिक्षा किंवा पायी करावा लागतो। आता या शहराच्या गडबडीतून काही क्षण विरंगुळा घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही माथेरानला भेट देऊ शकता आणि वन डे ट्रिपसाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणून माथेरान ओळखलं जातं। तर आपण कशा प्रकारे माथेरानला जाऊ शकता, माथेरानला जाण्यासाठी तुमचा कॉस्ट कितीपर्यंत, जाण्यासाठी कोणते ऑप्शन्स आहेत, ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माथेरान हे पश्चिम घाटाचा भाग असून जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे अस्तित्व आपल्याला इथे पाहायला भेटते। इथल्या सदाहरित जंगलामध्ये औषधी वनस्पती आणि दुर्मिळ पक्षीही आपल्याला पाहायला भेटतात आणि खास करून पर्यटकांचं आकर्षण असलेले मेन पॉईंट म्हणजे ज्याच्यामध्ये शार्लट लेक, त्याचबरोबर लुईसा पॉईंट, पॅनारोमा पॉईंट, इको पॉईंट, वनट्री हिल पॉईंट असे बरेच पॉईंट आपल्याला इथे माथेरानमध्ये पाहायला भेटतात। ते सर्व पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत आणि प्रत्यक्षपणे त्या पॉईंटला भेट जाऊन तिथला माथेरानचा व्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता आपण जस्ट टॉय ट्रेननी जात आहोत, सरळ आपण चालत आलो आहोत। इथे टॉय ट्रेनसाठी पण सुविधा आहे, ते संपूर्ण आपण पुढे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, कशा प्रकारे तुम्ही टॉय ट्रेननी जाऊ शकता। आता तुमच्यासमोर हा एक प्रश्न पडला असेल की माथेरानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ, सर्वोत्तम महिना कोणता आहे, तर नक्कीच आता आपण जाणून घेणार आहोत। आता माथेरान हे वर्षभर मोहक भासणारे ठिकाण आहे, त्यामुळे इथे प्रत्येक ऋतूमध्ये माथेरानचे सौंदर्य हे वेगवेगळ्या प्रकारे खुलत असते। त्यामुळे तुम्ही कधीही या, माथेरान तुम्हाला नक्कीच एक आल्हाददायी प्रसंग, आल्हाददायी अनुभव नक्कीच देऊन जाईल। आता तुम्ही जर पावसाळ्यात भेट देणार असाल, इथे आपल्याला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटते, म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण माथेरान हे धुक्यात लपेटलेले असते। त्यामुळे सभोवतालची हिरवाई अधिकच ताजीतवानी दिसते आणि धबधबे सुद्धा पावसाळ्यात पूर्ण प्रवाहाने वाहू लागतात। त्यामुळे या काळात निसर्गप्रेमींसाठी माथेरान म्हणजे जणू स्वर्गच असतो। आता त्यानंतर बघितलं तर हिवाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी, आता येथील थंडगार आणि आल्हाददायक हवामान हे पूर्णपणे ट्रेकिंग आणि निसर्ग सौंदर्य पाहणे, त्याचबरोबर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज अतिशय उत्तम ठरते। म्हणजे ह्या महिन्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा इथे आपल्याला पाहायला भेटतात, पण कधीकधी आपल्याला इथे पाहायला भेटत नाही, कारण शासनाचे सुद्धा काही नियम आहेत तर त्यांचं उल्लंघन इथे केलं जात नाही। तर पावसाळ्यात बघितलं तर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पूर्णपणे बंद असतात आपल्याला। त्याचबरोबर बघितलं तर ऑक्टोबर फेब्रुवारीमध्ये आपल्याला माथेरानचे शांत आणि निर्मळ वातावरण अधिकच सुंदर भासते, त्यामुळे इथे वेळ घालवण्याचा आनंद अक्षरशः दुगुणित होतो। त्यामुळे इथे जर तुम्ही ऑक्टोबर किंवा फेब्रुवारीमध्ये या दरम्यान जर येत असाल तर तुम्ही येऊ शकता। आता त्याच्यानंतर जर बघितलं तर उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते मे, आता या दरम्यान जर तुम्ही आलात तर इथले हवामान बाकी शहरांच्या तुलनेत थंड आणि प्रसन्न असल्याने उन्हाच्या झळांपासून दूर राहण्यासाठी माथेरान हा एक सर्वोत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो आणि उन्हाळ्यातही आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटते, कारण का माथेरान हे एक थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून
उन्हाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला भेटते. तर येथील निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवता आपल्याला येतो उन्हाळ्यात. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटते. आता मोस्ट ऑफली एकतर आपल्याला पावसाळ्यात नाहीतर उन्हाळ्यात इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला भेटते. आणि मुंबईपासून हे जवळ असल्यामुळे मुंबईचे मोठ्या प्रमाणात पर्यटक वन डे ट्रिपसाठी माथेरानला भेट देत असतात. आता इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले पाहायला भेटतात, जेणेकरून त्या बोर्डने त्या पॉईंटचं नाव आपल्याला पाहायला भेटतं. आणि आता तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथे पाहायला भेटतोय. आणि त्याचबरोबर इथले जी ग्रीनरी आहे ती सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती, त्यांच्यावर आपल्याला बोर्ड सुद्धा त्या वनस्पतीची नावं आपल्याला पाहायला भेटतात. तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता. आता आम्ही जस्ट निघालो आहोत दुसऱ्या पॉईंटकडे, तर तिकडे जाऊया आणि त्यानंतर आपण बघणार आहोत माथेरानला तुम्ही कशा प्रकारे पोहोचाल. म्हणजे जर माथेरानला येण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे ट्रॅव्हल ऑप्शन अवेलेबल असणार ते आपण आता पुढे बघणार आहोत. आता जर तुम्ही माथेरानला येत असाल तर नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की माथेरानला येण्यासाठी कोणकोणते ट्रॅव्हल ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर माथेरानला येण्यासाठी महत्त्वाचे 3 आपल्याला मार्ग पाहायला भेटतात. एक म्हणजे रस्ते मार्गे म्हणजे महामार्गे तुम्ही येऊ शकता. दुसरा ऑप्शन आहे रेल्वे मार्ग आणि तिसरा ऑप्शन आहे टॉय ट्रेन, जो नेरळ टू माथेरानसाठी आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. तर आता आपण पहिलं जाणून घेऊया की रस्ते मार्गावरून महामार्गावरून तुम्ही कशा प्रकारे माथेरानला येऊ शकता. जर तुम्ही मुंबईहून येत असाल तर बदलापूर कर्जत रस्त्याने मुंबईहून नेरळला पोहोचला आणि इथून माथेरानला जाण्यासाठी मार्ग आहे. आणि जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुण्याहून माथेरानला जाण्यासाठी साधारण 3 ते 4 तास लागतात. आणि त्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणे आपल्याला अधिक योग्य ठरेल. आणि आता जर तुम्ही रेल्वे मार्गाने येत असाल तर माथेरान जवळील सर्वात बेस्ट रेल्वे स्टेशन असणार आहे ते म्हणजे नेरळ रेल्वे स्टेशन. तर तुम्हाला माथेरान हिल स्टेशनला तुम्हाला रेल्वे मार्गाने यायचं असेल तर पहिलं नेरळ रेल्वे स्टेशन जवळ यायचं आहे. आणि नेरळला जाण्यासाठी 2 गाड्या आहेत, पहिली कर्जत आणि दुसरी खोपोली. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्ही माथेरानला येत असाल तर तुम्हाला या 2 लोकल पकडायच्या आहेत, जी कर्जतला जाणारी किंवा खोपोलीला जाणारी. आता नेरळ ते माथेरान हे 10 किलोमीटर अंतर आहे. तर याचा तुम्ही प्रवास हा रेल्वे मार्गाने सुद्धा करू शकता. आणि तुम्ही नेरळला आलात की तिथून तुम्हाला टॉय ट्रेनचा मार्ग असणार आहे. आता माथेरानला जाण्यासाठी नेरळ इथून 2 फूट रुंद नॅरोगेज मार्गावर धावणारी टॉय ट्रेन सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटते, जिचा प्रवास असणार आहे नेरळ रेल्वे स्टेशन टू माथेरान. तर हा एक सर्वोत्तम पर्याय आपल्याकडे असणार आहे माथेरानला जाण्यासाठी. आता टॉय ट्रेन प्रवाशांना डोंगरातील वळणदार मार्ग त्याचबरोबर खंदकातून नेत माथेरानच्या मार्केटच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनला नेऊन सोडतो. आणि हा ट्रेनचा प्रवास अतिशय रोमांचक आणि जबरदस्त आपल्याला पाहायला भेटतो. तर जर तुम्ही माथेरानला जात असाल तर नक्कीच हा रोमांच देणारा प्रवास आणि एक वेगळाच अनुभव देणारा या डोंगराच्या झाडीतून जाणारा मार्ग, या टॉय ट्रेनचा प्रवास तुम्ही नक्कीच करा. मी सजेस्ट करेन की आता जर तुम्ही बघितलं तर माथेरानचं टॉय ट्रेन ही सुप्रसिद्ध आहे. कारण जर तुम्ही माथेरानचा व्हिडिओ बघितला असेल तर टॉय ट्रेन तुम्ही नक्कीच बघितला असेल. आणि टॉय ट्रेनचा हा प्रवास अनुभवण्यासाठी अनेक बाहेरचे पर्यटक इथे माथेरानला येत असतात. तर माथेरानची खास ओळख असलेली ही टॉय ट्रेन, ही छोटी रेल्वे नेरळ ते माथेरान या मार्गावर धावते. आता इथल्या डोंगर रांगांमधून धावत ही टॉय ट्रेन आपल्या माथेरानच्या सुंदर निसर्गाचे दर्शन घडवते. आता साधारण 21 किलोमीटर प्रवास 2 तासात करत ही ट्रेन आपल्याला इथल्या निसर्गाचा आनंद देते. आता टॉय ट्रेनसाठी सध्या ऑनलाईन बुकिंग तर आपल्याला उपलब्ध नाही, ऑनलाईन बुकिंग आपण करू शकत नाही. परंतु माथेरानला गेल्यानंतर तिथे आपण नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला आपल्याला इथं बुकिंग स्टेशन मिळून जातं, तर तिथे तुम्ही बुकिंग करू शकता. आता माथेरानला गेल्यावर या सफारीचा आनंद तुम्ही टॉय ट्रेनने नक्कीच घ्या असं मी सजेस्ट करेन. तर आत्ता आपण जो पोहोचलो आहोत तो आपल्याला सुंदर असा तलाव आपल्याला पाहायला भेटतोय. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला इथे स्नॅक्स तुम्ही नाश्ता सुद्धा करू शकता इथे. कारण माथेरानला तुम्ही येत असाल तर सकाळी लवकरच या, जेणेकरून तुम्ही वन डे ट्रिप संध्याकाळी रिटर्न जाऊ शकता.
जेणेकरून तुम्ही इथे नाश्तासुद्धा आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला भेटतात. तर तुम्ही इथे नाश्तासुद्धा करू शकता आणि सुंदर या निसर्गाचा अनुभवू शकता. आता कोणत्याही हिल स्टेशनला किंवा कोणत्याही ट्रेकिंगला तुम्ही गेलात तर नक्कीच पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे तिथे राहण्याची सोय. तर आत्ता आपण माथेरानमध्ये कोणकोणत्या राहण्याच्या सोयी उपलब्ध आहेत त्या आपण जाणून घेऊया. आता MTDCचे रिसॉर्ट आपल्याला इथे विविध प्रकारचे हॉटेल्स आणि होमस्टे इथे उपलब्ध आहेत. आता आपण आपल्या गरजेनुसार त्यांची आपण निवड करू शकतो. आता इथे विविध प्रकारच्या खानावळी त्याचबरोबर शाकाहारी मांसाहारी हॉटेल्स उपलब्ध आहेत. आता आपण आपल्या गरजेनुसार आपण याची निवड करू शकता. आता इथे जर बघितलं तर रेस्टॉरंटसुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाहायला भेटतात. तर इथे तुम्ही ज्या सरळ मार्गाने जाताय त्या मार्गाला आपल्याला इथे हॉटेल्स अवेलेबल आहेत. तर तिथे सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता, जेणेकरून याची जी कॉस्ट असणार आहे ती नॉर्मली याची जी रेंज असणार आहे ती 200 पासून ते पुढे 2000 अशी याची रेंज आहे. तर तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही तिथे जाऊन हॉटेलमध्ये स्टे करून पूर्णपणे 1 डे ट्रिप किंवा 2 डे ट्रिपचा प्लॅन करू शकता.